बाळ गणेश आणि मांजर. एक दिवस जेवण झाल्यावर गणेशजी झोपाळ्यावर झोका घेत होते. नंदी महाराज त्यांना झोका देत होते. तेव्हाच गणेशजींना एक युक्ती सुचली आणि ते मनातल्या मनात म्हणाले, आज आपण मूषक राजांची गंमत करूया का? त्यांना थोडा त्रास देऊया का? गणेशजींचे वाहन मूषकराज नेहमीच त्यांच्या समोर बसलेले असतात आणि गणेश नंदीला खूण करतात आणि म्हणतात की, अरे वा नंदी महाराज, झोपाळ्यावर झोका घ्यायला आज तर खूप मजा येतेय, खूप आनंद मिळतोय. हे दृश्य पाहण्यासाठी आमचं वाहन मूषकराज इथे असता तर त्यालाही झोका घ्यायला खूप मजा आली असती. गणेशजी, मी तर तुमच्या अगदी समोर उभा आहे. तुम्ही मला बघू शकत नाही का? गणेशजी, मूषकराज सकाळपासून मलाही कुठे दिसले नाहीत. माहित नाही कुठे गेलेत. परत तुमच्यावर रागवून कुठे गेले तर नाही ना? माहित नाही, पण कुठेच दिसत नाहीये. किती आनंद मिळतोय झोपाळ्यावर झोके घेताना. मूषकराजला इथे असायला हवं होतं ना. मूषकराज 2-3 वेळा गणेशजींसमोर उड्या मारतात आणि जोरात ओरडतात. गणेश, गणेश, बघा मी इथे आहे, तुमच्या समोर उभा आहे देवा. खाली तर बघा. नंदी महाराज, तुम्हाला मूषकराजचा आवाज येतोय का? पण मला तो कुठे दिसत नाहीये. हे सगळे असे का म्हणतायत? खरंच मी दिसत नाहीये का ह्या लोकांना? एक काम करतो, आरशामध्ये जाऊन बघतो. मूषकराज जाऊन आरशात बघतात. त्यात ते स्वतः दिसत असतात आणि हे सर्व बघून नंदी, गणेश व त्यांचे सर्व सेवक जोरजोरात हसायला लागतात. याचा अर्थ तुम्ही माझी गंमत करत होतात. म्हणजे मी तुम्हा सर्वांना दिसत होतो ना? पण गणेशजी, तुम्ही माझी चेष्टा केली. मी कमजोर असलो तरी तुमचा वाहक आहे, असं आपल्या वाहकाला त्रास देणं चुकीचं आहे देवा. मी चाललो, मी तुमच्याशी नाही बोलणार, मी चाललो. अरे मूषकराज, कुठे चाललास? तू इतकं का रागवतोयस? मी तर गंमत करत होतो. अरे थांब ना. नंदी महाराज, मूषकराज तर माझ्यावर रागवून निघून गेला. काही हरकत नाही, मूषकराज थोड्या वेळाने परत येतील. ते तसेही तुमच्यापासून जास्त वेळ लांब नाही राहू शकत. तुमच्यावर फार प्रेम करतात, ते येतीलच परत. नाही नाही नंदी महाराज, तो खरंच निघून गेला आहे. बहुतेक तो नाही येणार. आपण त्याची समजूत काढायला हवी. क्षणार्धात मूषकराज परत येतात आणि ओरडत म्हणतात, गणेशजी, गणेश, गणेश. मूषकराज येऊन गणेशजींच्या मागे लपून बसतात. काय झालं मूषकराज? तू तर माझ्यावर रागवून निघून गेला होतास आणि क्षणार्धात परत पण आलास. काय झालंय? कोण आहे जे तुला घाबरवतंय? जरा मला पण तर बघू दे, कोण तुला गणेश, घाबरवतंय? बघा, पर्वताच्या त्या बाजूला झाडाच्या मागे एक भीतीदायक मांजर आहे. ती माझा पाठलाग करते. ती मला मारून टाकेल. गणेश, ती मांजर मला त्रास देते. कृपया मला वाचवा प्रभू. अरे कुठे आहे मांजर? मला तर काहीच दिसत नाहीये. तुला ना कसला तरी भास होतोय. अरे गणेश देवा, तुम्ही परत माझी चेष्टा करत आहात. मला स्पष्टपणे दिसते ती मांजरच आहे. अच्छा, त्या मांजराची ही हिम्मत की आमच्या मूषकराजला त्रास देते. चल जाऊन बघूया कोण आहे ती मांजर. आज मी तिला चांगलीच शिक्षा करतो. असं म्हणून मूषकराज, गणेश, नंदी आणि 2-3 सेवक मांजरीला शोधायला निघाले. ती बघा, तीच मांजर. बघा गणेशजी, ती बघा तिथे. अच्छा, तर ही आहे ती मांजर जी तुला त्रास देते. आता दाखवतोस तिला. गणेशजी धावत त्या मांजरीच्या मागे जातात. तेवढ्यात अडखळून पडतात. नंदी, मूषकराज आणि सर्व सेवक गणेशजींवर हसतात. तुम्ही सगळे माझ्यावर हसताय. आता तर मी तिला पकडून दाखवतोच. गणेश मांजरीच्या मागे जातात. मांजर पळता पळता एका जंगलाच्या पुढे नदीजवळ पोहोचते आणि नदी किनारी थांबते. अरे वा, आता कशी फसलीस? आता सांग कुठे जाशील तू? तुझ्या समोर मी उभा आहे आणि मागे नदी आहे. आता बघतो कुठे जातेस ते. गणेश मांजरीचे शेपूट पकडतात आणि 3-4 वेळा जोर जोरात गोल फिरवून तिला जमिनीवर आपटतात आणि मारतात. बोल बोल, आता मजा वाटते ना तुला? बिचाऱ्या गरीब प्राण्यांना त्रास देतेस, आमच्या मूषकराजला त्रास देतेस. आता त्याची शिक्षा मिळेल तुला. त्याचा दंड तुला भोगावाच लागेल. गणेश मांजरीची शेपूट पकडून तिला 2-3 वेळा पाण्यात बुडवतात व परत वर घेतात. परत बुडवतात आणि वर घेतात.
आता बिचारी मांजर जोरात ओरडायला लागते. आता बोल, आमच्या मूषक राजला कधी त्रास देशील? नाही, मी मूषक राजला परत त्रास नाही देणार. आता सोड मला. मला खूप शिक्षा आणि दंड मिळालाय. असं म्हणून गणेश मांजरीला सोडून देतात. मांजर आपल्या रस्त्याने निघून जाते आणि गणेश व मूषक राज हसत हसत महालात परत येतात. खूप दमलोय मी. खूप जोरात भूक लागलीये. लगेच पार्वती मातेकडे जातो आणि काहीतरी खायला मागतो. मूषक राज आणि गणेश पार्वती मातेच्या दालनात जातात आणि पार्वती मातेचा चेहरा बघून आश्चर्यचकित होतात. पार्वती मातेच्या सर्व शरीरावर जखम झालेली असते. त्यांच्या चेहऱ्यावर जखम बघून गणेशजी म्हणतात, माते, हे काय झालं तुला? इतकी जखम कशी आली? आणि ही अवस्था कोणी केली तुझी? मला त्याचं नाव सांग. मी त्याला दंडित करेन. मी त्याला नाही सोडणार. त्याने माझ्या मातेवर प्रहार केला आहे. हो माता पार्वती, सांगा. गणेशजी त्याला अजिबात सोडणार नाहीत. मूषकराज, तू तर बोलूच नकोस. हे सगळं तुझ्याचमुळे झालंय. माते, मी काय केलं? मूषकराजमुळे? हे काय बोलतेस तू माता? हे कसं काय शक्य आहे? मूषकराज तर माझ्या सोबत होता. मी तुझ्या समोर आले नसते तर तू मला घाबरून पळाला नसतास आणि गणेशला सांगितलं नसतंस की मांजर तुझ्या मागे लागले. आणि तू पण काही कमी नाहीयेस गणेश, कारण तुझ्यामुळेच माझी ही अवस्था झालीये. माते, मला तर काहीच कळत नाही काय झालंय. मी असं काय केलंय? गणेश, जिला तू मांजर समजून मारत होतास ती मांजर स्वतः मीच होते. मी मांजरीचं रूप धारण केलं होतं. मी खरं तर मूषक राजला त्रास देत नव्हते. तो स्वतःच घाबरून पळाला. तू मांजरीला मारत होतास, पण जखम मात्र मला होत होती. पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये भगवान शंकर आणि माझा वास असतो. तू ज्या कोणी दुबळ्या प्राण्याला त्रास देशील त्याची इजा मला होईल. आज तू मुक्या प्राणी म्हणजे मांजरीवर प्रहार करून आपल्या मातेवर प्रहार केला आहेस गणेश. तू खूप चुकीचं वागला आहेस. माते, मला क्षमा कर. अवधानाने माझ्याकडून चूक झाली आहे. मला माहित नव्हतं. मला वाटलं होतं ही कोणी साधारण मांजर आहे, पण मला आज कळलं आहे कधीही कोणत्याही दुबळ्या व मुक्या प्राण्याला त्रास द्यायचा नसतो. आज माझ्यामुळे तुला इजा झाली. मला त्याचं दुःख आहे. तू मला हवी ती शिक्षा कर. मी ती भोगायला तयार आहे. मला दंडित कर माते. गणेशचे हे बोलणे ऐकून माता पार्वती आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाल्या. सगळ्या जखमा ठीक होतात. सर्व इजा ठीक होते. माता पार्वती गणेशला म्हणतात, नाही गणेश, मी तुला कुठलाही दंड देणार नाही. पण तुझ्याकडून मला आज एक वचन हवं आहे की तू कधीही कोणत्याही प्राण्याला त्रास देणार नाहीस. सगळ्यांचं रक्षण करशील. आणि जर तू एखाद्या प्राण्याला त्रास दिलास तर त्याचा त्रास तुझ्या मातेला होईल. आज तू मला वचन दे की तू परत कधीही असं वागणार नाहीस. माते, मी तुझ्या आज्ञेचं पालन करीन. मी कधीच कोणाला त्रास देणार नाही. सर्व प्राण्यांवर दया करेन. सगळ्यांचे रक्षण करेन. सर्वांची मदत करेन. या कथेतून ही शिकवण मिळते की मुक्या आणि दुबळ्या प्राण्यांवर कधीही आपल्या बळाचा वापर करू नये. आपल्या शक्तीचा योग्य वापर चांगल्या कामांसाठी केला पाहिजे.